राधिका फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज आहे आपला क्लासचा 6वा दिवस। तर आज बघणार आहोत आपण हुक लूक कशा पद्धतीने करायचं। तर चला करूया सुरू। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत आपल्या आजचा 6वा दिवस आहे आपल्या क्लासचा। तर आज आपण हुक लूक कशा पद्धतीने करायचं हे बघणार आहोत। म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊजला हुक लूक करावे लागतात, तर त्याची तयारी अगोदर आपल्याला करणं गरजेचं आहे। तर त्याची आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत। तर कशा पद्धतीने, तर चला करूया सुरुवात। तर ही बघू शकता, ही मी पट्टी तयार करून घेतलेली आहे, डबल आहे, असं साईडनं मी टिप मारून घेतलेली आहे। तर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे 2 ठिकाणी। तर आता आपण लूक करणार आहोत ह्या दोन्ही ठिकाणी, आणि मग हुक कसे लावायचे हे मी दाखवणार आहे। तर बघू शकता, हा मी 4 पदरी दोरावून घेतलेला आहे, म्हणजे 2 पदरी होताना ओलेला आहे आणि हा झालेला आहे 4 पदरी। आणि ही अशी बारीक अशी नाजूक तुम्ही सुई घ्या, म्हणजे जेणेकरून काय होते की कापडामध्ये सुई पटकन जाती आणि आपल्याला ही लूक करताना त्रास होत नाही। त्यामुळे बघू शकता, बारीक आणि थोडीशी लॉंग अशी सुई घ्या। आणि आता बघू शकता, इथे गाठ मी मारलेली आहे खालच्या साईडला। तर इथून वरती म्हणजे लूक हे आपल्याला गव्हाच्या आकाराचं आलं पाहिजे, तेवढं जास्त मोठंही नाही आणि जास्त छोटंही नाही। तर तुम्हाला मी दाखवते अगदी जवळून। तर बघू शकता, खालच्या साईडला गाठ आलेली आहे। तर हा झालेला आहे जवळजवळ आपला 8 पदरी दोरा। 4 आणि 4 8 मी 2 वेळा घेतलेले। तुम्ही हवं तर 3 वेळा घेऊ शकता, पण 2 वेळा पुरेसं होतं। आणि नंतर ना सुई इथून सुरुवातीला जिथं आपण सुई आतल्या साईडला ढकलली आहे ना, तिथूनच आपल्याला साईडून बाहेर घ्यायची आहे। आणि ही सुई इथे बघू शकता तुम्ही, इथे आतल्या साईडला असं हे करून घ्या आणि त्याच्यावरून दोरा घ्या आणि इकडं असं एक एक सरकवून घ्यायचं। हे बघू शकता, ही सुई, हे आपले ह्या हातात मी दोरा धरलेला आहे, सुईवरती आपल्याला असा दोरा घ्यायचा आणि ह्या साईडला ओढून घ्यायचा असा। तर हे बघू शकता, व्यवस्थित असं घट्ट करा, म्हणजे जेणेकरून लूक केल्यानंतर ना लवकर ते सैल होऊ नयेत आणि खूप दिवस टिकावेत, ह्यासाठी ना लूक पण व्यवस्थित आणि घट्ट करणं गरजेचं आहे। तर असं एकसारखे टाके घ्या तुम्ही। दोन आणि हे बघा, आता हे पूर्ण झालेलं आहे आपलं लूक करून। तर आता काय करायचं आहे, आपल्याला सुई आतल्या साईडला ढकलायची आहे अशी, आणि बघू शकता किती छान असं आपलं लूक तयार झालेलं आहे। व्यवस्थित एकसारखेपणा आलेला आहे आणि व्यवस्थित घट्ट करा, लूज करू नका हे। आणि नंतर दोरा न तोडता ह्या साईडला पण तुम्हाला करून घ्यायचं आहे, म्हणजे दोरा तोडत बसू नका, लगेचच तिथून ह्या साईडला घ्या आणि इथंही तसंच करून घ्या। म्हणजे जसं आपण इथं घालून घेतलेलं आहेत ना टाके, तसेच इकडं पण घालायचे आहेत आपल्याला। असेच टाके एकसारखे तुम्ही पूर्ण करून घ्या। तर आपण आता हुक कसे लावायचे ते बघणार आहोत। तर हुकसाठी पण मी जवळजवळ 4 पदरी दोरा घेतलेला आहे आणि इथं मार्किंग 2 ठिकाणी मी करून घेतलेलं आहे। आणि हुक बघू शकता, हे असे स्टीलचे हुक मी घेतलेले आहेत। थोडे जाड आणि चांगल्या क्वालिटीचे शक्यतो वापरा, म्हणजे लवकर खराब पण होणार नाहीत आणि गंजणार पण नाहीत। आणि हे हुक लावताना काय करायचं, नेहमी असं प्लेन आहे असं नाही लावायचं, थोडं हुक आहे ना ते उचकटून घ्या, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित फिटिंगला बसतं आणि लूज होत नाही। तर बघू शकता मी कशा पद्धतीनं थोडंसं उचकटून घेतलेलं आहे थोडं। तर आता हे असं हुक इथं आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला गाठ जी आहे ना ती खालच्या साईडला ढकलायची आहे। म्हणजे इथून आता आपल्याला 2-3 वेळा टाके घालून घ्यायचे आहेत।
इकडे 3-4 वेळा आणि ह्या साईडला एक 3-4 वेळा टाके घालून घ्या. आणि नंतर जे आहे ना, हे हुक बघता तुम्ही, ह्या हुकच्या इथं पूर्ण असं दोन वेळा असं गोल राऊंड करून घ्या आणि इथं हुकाचं जे तोंड दिसते ना, ते लॉक करून घ्या. जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही असे व्यवस्थित टाके घालून घ्या. तर बघू शकता असं छान पद्धतीनं आपलं हुक पण लावून झालेलं आहे. तर दुसरं हुक बघूयात. आता दुसरं जे हुक आहे ना, ते मी इथं ठेवते आणि इथं आपण जोडून घ्या. दोरा तोडू नका, दोरा अखंड ठेवलात तरी चालेल. जसं आपण इकडं असं लॉक करून घेतलं होतं ना, तसंच इथं पण ह्या पण साईडला आपल्याला 4 वेळा टाके घ्यायचे आहेत. आणि नंतर हे तोंड इथेही 4-5 वेळा टाके घेऊन घट्ट करून घ्या. जे आपल्या हुकाचं जे तोंड आहे ना ते. आणि नंतर खालच्या साईडला सुई ढकलून इथं एक गाठ मारून घ्या, म्हणजे जेणेकरून लवकर हुक सैल होणार नाही. आणि नंतर दोरा तोडून घ्या. तर बघू शकता अशा पद्धतीनं हुक आणि लूप कशा पद्धतीने लावायचं हे मी दाखवलेलं आहे. खूप सोपी आणि खूप साधी पद्धत आहे. ह्या पद्धतीनं जर तुम्ही हुक लावाल तर बघू शकता अगदी व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, जरासुद्धा लूज बसलेलं नाही आहे, जेणेकरून ते पुष्कळ दिवस टिकावं आणि लूज होऊ नये यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही टाके घालण्याचा प्रयत्न करा. तर मैत्रिणींनो, आज झालेला आहे आपला क्लास पूर्ण. तर उद्या आपण नव्याने आणि नवीन गोष्टी घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडता की नाही हे मला खरंच लक्षात येत नाही. कारण तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी जे व्हिडिओ बनवते ते खरंच तुम्हाला आवडतात की नाही, किंवा तुम्हाला आणि काय नवीन आणि वेगळं बघायला पाहिजे तर ते नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही. आवडल्यास लाईक करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.